28 जानेवारीला अजित पवारांचा विमान अपघात झाला. त्यानंतर राजकीय हालचाली सुरू झाल्या. चौकशी सुरू झाली आणि आणखी एक गोष्ट सुरू झाली, ती म्हणजे शंका घेणं. अजित पवारांचा विमान अपघात नसून घातपात झाल्याची शंका घेणं. ही शंका सामान्य लोकांकडून घेतली गेली. कुठल्याही लोकप्रिय व्यक्तीच्या अपघाती मृत्यूनंतर घेतली जाते तशीच. पण विषय फक्त सामान्य लोकांवर थांबला नाही. अनेक नेत्यांनी सुद्धा अशीच शंका घेतली, वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले. पण शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी 10 आणि 11 फेब्रुवारीला मुंबई आणि दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी घातपात असल्याचं आपल्याला का वाटतं हे सांगितलं. आणि त्यानंतर एक नाव संशयाच्या भोऱ्यात आलं, ते नाव प्रफुल्ल पटेल. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल. रोहित पवारांनी पूर्व विदर्भातला नेता असा उल्लेख केला होता. पण अजित पवारांचे निकटवर्ती आणि पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांनी थेट प्रफुल्ल पटेल यांचं नावच घेतलं. रोहित पवारांनी आपल्या पत्रकार परिषदेत अनेक नावं घेतलेली. इतरांनी विचारलेल्या शंकांमधूनही अनेक नावं पुढे आली. पण संशयाच्या भोवऱ्यात प्रफुल्ल पटेलच का आलेत, पाहूयात या व्हिडिओमधून. प्रफुल्ल पटेल संशयाच्या भोवऱ्यात यायला सुरुवात झाली ती रोहित पवार यांच्या पत्रकार परिषदेनंतर. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना रोहित पवार यांनी अपघाताच्या आदल्या दिवशी दादांना पूर्व विदर्भातल्या एका नेत्याचा फोन आला होता. त्यांनी सांगितलेली फाईल आणायला उशीर झाला. त्यानंतर दादांनी बाय रोड जाण्याचा निर्णय घेतला असं म्हणत एका फाईलचा उल्लेख केला होता. रोहित पवार नेमकं काय म्हणाले होते तर पूर्व विदर्भातले कुठले तरी नेते आहेत, मोबाईल चेक करा दादांचे, नाहीतर लँडलाईनवर कोणाचा फोन होता काय होता मला माहीत नाही. पण मला जे कळालं आहे की सही करावीच लागते, फार महत्त्वाची फाईल आहे. आणि मग ती फाईल कुठे आहे हे जेव्हा बघितलं गेलं, ती फाईल घरी नव्हती, ती फाईल मंत्रालयातल्या कार्यालयात होती. दादा कुठलीच फाईल मोकळी ठेवत नाहीत. मग अचानक ती फाईल तिथे होती. मग बोलवण्यात येण्यात वेळ गेला. वेळ गेल्यानंतर ती फाईल आली. पण एक मोठा नेता आपल्या पक्षाचा बोलत असेल तर सही करावीच लागेल. मग दादांनी ती सही केली. फाईल येईपर्यंत, सही करेपर्यंत त्याच्यात दुर्दैवानं वेळ गेला. रोहित पवारांनी हे विधान केलं होतं. अजित पवार ठरल्यानुसार गाडीनं न जाता विमानाने का गेले हे सांगताना यावेळी त्यांनी संध्याकाळी 7 वाजता विमान बुक करण्यात आल्याचा मेसेजसुद्धा दाखवला. पूर्व विदर्भातले नेते, पक्षातले मोठे नेते असा उल्लेख केल्यानं साहजिकच प्रफुल्ल पटेल यांच्या नावाची चर्चा झाली. आणि फाईलवर सही करावीच लागेल असा कथित आग्रह आणि त्यामुळे झालेला उशीर यामुळे प्रफुल्ल पटेल संशयाच्या भोवऱ्यात आले. पण रोहित पवारांनी प्रफुल्ल पटेलांचं थेट नाव घेतलं नव्हतं. नाव घेतलं प्रमोद हिंदुराव यांनी. अजित पवारांच्या स्मरणार्थ आयोजित केलेल्या शोकसभेत बोलत असताना प्रमोद हिंदुराव म्हणाले, ज्या दिवशी अजितदादांना जायचं होतं त्याच्या आदल्या दिवशीच आपण बाय रोड जायचं अशी त्यांची तयारी झाली होती. सर्व बॅगा गाडीमध्ये टाकल्या आणि प्रफुल्ल पटेल साहेब की आणखी कोणाचा तरी त्यांना फोन आला की माझं काहीतरी काम आहे. मंत्रालयातली ती फाईल क्लिअर करायची म्हणून त्यांनी सेक्रेटरीला फोन केला आणि ती कागदपत्र घेऊन ये, कारण पुन्हा मी आठवडाभर नाही, इलेक्शनला जाणार आहे असं सांगितलं. फाईल आणायला रात्रीचे 7:30-8 वाजले. मग त्यांनी ड्रायव्हरला गाडीतून बॅगा काढायला आणि आपण फ्लाईटने जाऊ, फ्लाईट बुक करू असं सांगितलं. दुर्दैवानं त्याच फ्लाईटमधून जाताना अजितदादांसह 5 जणांचा मृत्यू झाला. हिंदुराव यांनी बोलताना प्रफुल्ल पटेल यांचं नाव घेतलं. साहजिकच ज्या पूर्व विदर्भातल्या नेत्याचा संदर्भ रोहित पवार देत होते ते प्रफुल्ल पटेल असल्याच्या शंका आणखी गडद झाल्या. त्यातही अजित पवारांचे निधन झालं त्याच दिवशीच रात्री माध्यमांशी बोलताना प्रफुल्ल पटेल म्हणाले होते, काल रात्री 8:30च्या सुमारास अजितदादांचा मला फोन आला होता. आमचं बोलणं झालं. शेवटी ते एवढंच म्हणाले, प्रफुल्ल आता भेट होणार नाही, कारण मी अर्धा दिवस बाहेर आहे. आज खरंच तसं घडेल याची कुणालाच कल्पना नव्हती. त्यामुळे आदल्या दिवशी अजित पवार आणि पटेल यांच्यात फोनवरून बोलणं झालं होतं. आता त्याआधीही हे बोलणं झालं होतं का हा प्रश्न आहे. पण अजित पवार गाडीने जाणार हे ठरलेलं असताना फाईलचा विषय, फाईल यायला झालेला उशीर आणि त्यानंतर विमानाने जाताना झालेला अपघात या आरोपांमधून संशयाच्या भोऱ्यात अजित पवार आलेले दिसतायत. दुसरा मुद्दा आहे फ्लाईट मेंटेनन्सचा. रोहित पवारांनी आपल्या पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी त्यांच्या मित्रमंडळींपैकी काही जणांना विमान विकत घेण्याचा सल्ला दिला होता. तुम्ही विमान विकत घेतलं की मी ते वापरेन असं दादा म्हणाले होते असा दावा केला. यावरून त्यांनी अजित पवार विमान प्रवासाबद्दल साशंक होते का असा मुद्दा उपस्थित केलाच. पण सोबतच त्यांनी विमानाच्या मेंटेनन्सबद्दल सुद्धा शंका घेतली. त्यावेळी बोलताना रोहित पवार म्हणाले, या देशात 2च MRO म्हणजे मेंटेनन्स, रिपेअर आणि ओव्हरऑल आहेत. एक मुंबईच्या आसपास आहे, प्रफुल्ल पटेल साहेबांची मालकी आहे त्या MROची असं आम्हाला त्या ठिकाणी कळतंय, आणि दुसरं दिल्ली साईडला आहे. पण या VSR कंपनीकडे एक वेगळा MRO होता असं म्हणतात. ते स्वतःच्या कंपनीच्या माध्यमातून ही सगळी वेळी 27 विमानं मेंटेन करत होते. पण जर MRO 2च असतील
तर ते लोक कोण आहेत जे लोक या VSR कंपनीत आजच काम करतात? पूर्वी ते कुठे काम करत होते? कोण आहेत ते? कोणी सह्या केल्या? रमेश नावाचा माणूस कोण आहे? त्याचा काय अनुभव आहे? त्याला मेंटेनन्सचा प्रमुख का केलं? त्याला तुम्ही इन्क्वायरीसाठी घेतलं का? की तो गायब झाला? असे प्रश्न रोहित पवारांनी विचारले. याआधीही रोहित पवारांनी अजित पवार ज्या विमानाने प्रवास करत होते त्यात तांत्रिक बिघाड असल्याचा दावा केला होता. विमानात बिघाड होता म्हणून विमान हवेत स्टॉल झालं. शेवटच्या 1 मिनिटात ट्रान्सकॉन्डर बंद पडला. अशा अनेक शंका त्यांनी विमानाबद्दलच घेतल्या होत्या. यातून रोहित पवारांचा रोख होता की विमानात बिघाड झाला असावा आणि मेंटेनन्स टीमने याकडे दुर्लक्ष केलं असावं. पण हे म्हणताना त्यांनी प्रफुल्ल पटेलांच्या कंपनीचा उल्लेख केला आणि 2-3 कंपन्यांमधलेच माणसं यात काम करतात असं विधान केलं. साहजिकच VSRच्या विमानांचा मेंटेनन्समध्ये गडबड होती हा आरोप आणि पटेलांची याच क्षेत्रात कंपनी असणं हा संदर्भ जोडला गेला, ज्यामुळे साहजिकच प्रफुल्ल पटेल यांचं नाव संशयाच्या भोवऱ्यात आलं. आता रोहित पवारांनी थेट प्रफुल्ल पटेलांचं नाव घेतलं नव्हतं. त्यांनी पूर्व विदर्भातले नेते असा उल्लेख केला होता. पण प्रमोद हिंदूराव यांनी थेट प्रफुल्ल पटेल साहेब की आणखी कोणाचा तरी फोन आला होता असं म्हणताना पटेलांचं नाव घेतलं आणि रोहित पवारांनी सुद्धा हिंदूराव यांच्या वक्तव्याचा संदर्भ दिला. रोहित पवारांनी आरोप करताना VSR विमान कंपनी, रो हँडलर कंपनी आणि पायलट सुमित कपूर यांच्याबद्दल आम्हाला शंका आहे असं सांगितलं होतं. त्यांनी प्रफुल्ल पटेलांकडे संशयाचं बोट दाखवलं असलं तरी थेट त्यांचं नाव घेतलं नव्हतं. मग तरीही पटेल संशयाच्या भोवऱ्यात फक्त जोडले गेलेले संदर्भ, निघायला उशीर होणं, विमान मेंटेनन्स कंपनीची मालकी असणं यामुळेच आले का? तर नाही. आणखी एक मुद्दा चर्चेत आला, राजकीय लाभाचा. अजित पवारांच्या अपघातानंतर अंजली दमानिया यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती, ज्यामध्ये त्यांनी सुनेत्रा पवारांचा घाईघाईने शपथविधी झाला असं म्हणत एक वक्तव्य केलं होतं. आता पुढे पुढे असणारे तटकरे, भुजबळ, पटेल एका पायावर भाजपामध्ये जायला कधीही तयार आहेत आणि म्हणूनच त्यांनी हा सगळा राष्ट्रवादी संपवण्याचा घाट घातलाय का असा प्रश्न मला पडलाय. त्यांच्या या वक्तव्याचा संदर्भ अपघाताशी लावून प्रफुल्ल पटेल यांच्यावर आरोप झालेच होते. तेव्हाही प्रफुल्ल पटेल यांना होणारा राजकीय लाभ चर्चेत आला होता. पटेल यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेससह राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष म्हणजेच दुसऱ्या क्रमांकाचं पद आहे. त्यामुळे पक्षाची सगळी सूत्र त्यांच्याकडे येतात. जरी सुनेत्रा पवारांना पक्षाचं अध्यक्षपद मिळालं तरी राजकीय अनुभव आणि पक्षातला कनेक्ट यामुळे हातात येणारी सगळी सूत्र याचा फायदा प्रफुल्ल पटेल यांनाच आहे. त्यातही पटेल यांचा दिल्लीतल्या इंडियन नेतृत्वाशी अर्थात मोदी शहांशी थेट संवाद आहे. त्यामुळे पक्षाची सगळी ताकद पटेल यांच्या हातात एकवटू शकते. अजित पवारांचे अपघाती निधन होण्यापूर्वीच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात चर्चा सुरू होत्या. पण अजित पवारांच्या निधनानंतर या चर्चा थांबल्या. अर्थात शरद पवार गटाच्या नेत्यांकडून यासाठी जोर लावला जात असला तरी अजित पवार गटाच्या ज्येष्ठ नेत्यांनी विलिनीकरणाच्या विरोधातला स्वर पकडला आहे. प्रफुल्ल पटेल 11 जानेवारीलाच मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात म्हणाले होते, मी यापूर्वीच सांगितले आहे की हे शक्य नाही, तरीही तुम्ही हा प्रश्न पुन्हा पुन्हा विचारत आहात. दोन्ही राष्ट्रवादी आता पुन्हा एकत्र येऊ शकत नाहीत. साहजिकच त्यांची विलिनीकरणाबद्दलची भूमिका स्पष्ट होती. त्यामुळेच विलिनीकरणाबद्दलची भूमिका, राष्ट्रवादीत मिळणारी ताकद, दिल्लीत वाढणारा होईल या राजकीय लाभाचं कनेक्शन पटेलांवर फाईलवर तातडीने सही हवी असणं, त्यामुळे उशीर झाल्याने अजित पवारांनी विमानाने जाण्याचा निर्णय घेणं, विमानाच्या मेंटेनन्समध्ये काम करणारी कंपनी असणं या सगळ्या आरोपांशी लावल्या जात आहे. त्यामुळेच प्रफुल्ल पटेल संशयाच्या भोवऱ्यात आलेत. रोहित पवार यांनी केलेले आरोप, प्रफुल्ल पटेल यांच्या भोवती उभा राहिलेला संशय याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा. आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी YouTube चॅनलला